नमस्कार, उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमः असे कमेंट करा। आज आपण जाणून घेणार आहोत मंगळवारी करायचे चमत्कारिक लिंबूचे तोटके। हिंदू धर्मात मंगळवार हा दिवस बजरंगबलीच्या समर्पित मानला जातो। या दिवशी भक्त भगवान हनुमानाची पूजा करतात, हनुमान चालीसा पठण करतात आणि मंदिरात बुंदीचा प्रसाद देखील अर्पण करतात। असे मानले जाते की दर मंगळवारी असे केल्याने भगवान हनुमानाचे विशेष आशीर्वाद व्यक्तीवर राहतात। त्याचबरोबर शास्त्रामध्ये मंगळवारचे काही उपाय आणि टोटके देखील सांगितले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक संकटापासून मुक्त होऊ शकता। आज मी तुम्हाला लिंबूचे तोटके सांगणार आहे, जे मंगळवारी केल्याने कोणत्याही व्यक्तीचे नशीब चमकू शकते आणि संपत्ती वाढू लागते। चला आपण जाणून घेऊया लिंबूचे तोटके। मंगळवारी भगवान हनुमानांची पूजा करण्यासोबतच लिंबूची माळ बनवा आणि हनुमानजीला ती घाला। यासोबतच सुंदरकांड किंवा हनुमान चालीसाचा पाठ करा। शास्त्रानुसार मंगळवारी लिंबूशी संबंधित ही तोडगे केल्याने व्यक्तीला शत्रूच्या अडथळ्यापासून मुक्तता मिळू शकते। दुसरीकडे जर तुम्हाला महत्त्वाच्या कामामध्ये वारंवार अडथळ्याचा सामना करावा लागत असेल तर मंगळवारी ही लिंबूचा तोडगा नक्की करून पहा। असे केल्याने महत्त्वाच्या कामात येणारे अडथळे दूर होतात आणि जीवनात आनंद येतो। असे मानले जाते की या लिंबूचा उपायाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी हे सलग 7 किंवा 21 मंगळवारी करावे। असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात। जर तुम्हाला घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर मंगळवारी एक बादली पाण्यात लिंबाचा रस मिसळा, तसेच पाण्यात थोडे मीठ घाला। आता या पाण्याने संपूर्ण घर पुसून टाका। दर मंगळवारी हे करणे विशेषतः फलदायी मानले जाते। शास्त्रात असे म्हटले आहे की मंगळवारी लिंबू आणि मिठाने घर पुसल्याने घरातून नकारात्मकता निघून जाते, त्याचबरोबर घरातून सकारात्मक ऊर्जा पसरते। या एका उपायाने तुम्हाला घरगुती त्रासापासून आराम मिळू शकतो आणि घराचे वातावरण आल्हाददायक राहते। असे मानले जाते की मंगळवारी ही लिंबू उपाय केल्याने घरात नेहमीच सुख शांती राहते। रात्री 12 वाजण्यापूर्वी कोणत्याही चौकात जा आणि लिंबूचे 4 भाग करा। आता ते सर्व दिशेला दूर फेकून द्या। त्यानंतर मंगळवारी लिंबूमध्ये 4 लवंगा टोचा आणि हनुमान मंदिरात जा आणि बजरंगबलीच्या चरणी अर्पण करा। लिंबू अर्पण केल्यानंतर ओम हम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। आता अर्पण केलेला लिंबू घरी आणा आणि तुमच्या पूजास्थळी ठेवा। मंगळवारी हा लिंबूचा उपाय केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व संकटातून मुक्तता मिळू शकते आणि बंद भाग्याचे कुलूप देखील उघडू लागतात। असे मानले जाते की या उपायाने बजरंगबलीचा आशीर्वाद मिळू शकतो आणि व्यक्तीचे नशीब चमकू शकते। अशा परिस्थितीत मंगळवारी एकदा पूर्ण भक्तीने आणि पद्धतशीरपणे हा उपाय नक्की करून पहा। जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जात बुडालेले असाल तर मंगळवारी एका लिंबूमध्ये 8 लवंग गाडा किंवा टोचा। आता हे लिंबू घ्या आणि तुमच्या घराच्या मुख्य दारावर लटकवा। तसेच ऋणमोचक मंगळस्तोत्राचा पाठ करा। मंगळवारी हा उपाय केल्याने तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता आणि घराची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते। लिंबूचा हा उपाय केल्याने कुटुंबातील सदस्यांसाठी प्रगतीचे दरवाजे उघडू लागतात आणि संपत्ती वाढते। तसेच मंगळवारी लिंबूचे हे काम केल्याने घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम नमः शिवाय।